नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रो लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो आपला संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आपण द्राक्ष पिकात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आणि जो खर्च होता मोठा द्राक्ष बागायतदारांचा तो आपण अत्यंत कमी 3 लाखावरून अगदी 35% म्हणजे अगदी 1 लाखापर्यंत खर्च आणण्याचा प्रयत्न केला. आपण डाळिंब, टोमॅटो ह्या विषयावर सुद्धा आता इथून पुढच्या काळात बोलतोय. ऊस ह्या विषयावर आपण पाठीमागच्या आठवड्यात बोललो की ऊस या विषयावर आपण संवाद साधतोय. ऊसाचं सुद्धा एकरी किमान 120 टन ते जास्तीत जास्त 150 टनापेक्षा सुद्धा जास्त उत्पादन निघू शकतं. किमान 120 टन म्हणजे 40 गुंठे रान, एका गुंठ्याला 30 टन म्हणजे 4 त्रिकोण 12 120 टन. म्हणजे 1 स्क्वेअर फुटाला 1 ऊस धरला, 1 स्क्वेअर फुटाला 1 ऊस धरला तर जवळजवळ 43,000 स्क्वेअर फूट होतं. 43,000 स्क्वेअर फुटाला 1 ऊस धरला आणि एका ऊसाचं वजन 3 किलो धरलं तर 4 त्रिकोण 12 सहजासहजी 120 ते 135 टनापर्यंत आपल्याला उत्पादन मिळू शकतं. सर्वसाधारणपणे असा ऊस बागायतदारांचा अंदाज असतो. कोणत्याही बागेतला आपण अगदी छोटी गोष्ट आहे, ऊसातला आपण कोणताही एक ऊस तोडला, तो बाहेर आणला, ऊसाचा पाला काढला, वाढ काढला आणि त्याचं जर आपण वजन केलं तर किमान 2 किलोपेक्षा जास्त ऊस तो भरतो. 1 स्क्वेअर फुटाला 1 ऊस धरला तर 43 गुणिले 2 जवळजवळ 86 टन ऊस आपला निघाला पाहिजे किमान. 2 किलोचा 1 ऊस धरला तर. परंतु तसं प्रत्यक्षात ज्यावेळी ऊस आपला कारखान्याला जातो किंवा आपण तो तोडतो त्यावेळी मात्र असं वजन आपल्याला सापडत नाही. मग हे ऊस गेले कुठे? लक्षात घ्या, ह्याच्यात एकच गणित आहे की आपण जो ऊस तोडला तो प्रत्येक ऊसाचं त्या ऊसाच्या फळातलं वजन तेवढंच असतं, प्लस मायनस 10, 20, 30, 100 ग्रॅम कमी जास्त होऊ शकेल, पण ऊसाची संख्या आपली तेवढी नसते. म्हणजे एकरी जो आपल्याला किमान 40,000 ते 43,000 ऊस पाहिजेत ना, ते ऊस नसतात. ध्यानात घ्या, अगदी सोपं गणित आहे. हे ऊसाची संख्या तेवढी नसल्यामुळं आपल्याला ऊस तेवढा तोडून बाजूला निघत नाही. होतं काय की ज्या फुटी निघतात ना, ज्यावेळी आपण ऊस बांधतो, ऊस मोठा होत जातो, त्यावेळी त्या ऊसात ज्या फुटी निघतात त्या सगळ्या फुटींचं रूपांतर ऊसात होत नाही. होतं काय, त्यात मर जास्त होते आणि ज्या जेटा ऊस आहे आणि कडचे जे 5-6 ऊस आहेत ते त्याला निघालेल्या बगर फुटीतून तेवढाच फक्त ऊस आपल्याला शिल्लक राहतो. त्यामुळं एकूण ऊसांची संख्या पर एकर आपल्याला कमी मिळते, म्हणून आपलं टनेज कमी निघतं. इथून पुढच्या काळात एक काळजी घ्यायची की रोपांची जे फुटींची संख्या आहे ना, ती संख्याच मर्यादित सुरुवातीपासून ठेवली म्हणजे पडणारा सूर्यप्रकाश हा थेट जमिनीवर जर ऊसात पडत असेल ना तर आपल्याला ऊसाची संख्या प्रचंड मिळते, मर खूप कमी होते. आणि मर होण्याचं कारण एकच आहे की ऊसावर पडणारा जो सूर्यप्रकाश आहे तो थेट जमिनीवर पडत नाही. द्राक्ष बागेत सुद्धा गणित असंच आहे, जमिनीवर किमान 30% ऊन पडलं पाहिजे. तसं ऊसात सुद्धा आहे, थेट जमिनीवर आपल्याला सूर्यप्रकाश हा 30% पडला पाहिजे. ऊसाची वजन आणि उंची दोन्ही आपल्याला चांगले मिळतात. बागायतदार बंधूंनो, हे वजन कसं मिळवायचं, खताचे डोस कुठले कसे घालायचे, या सगळ्या विषयावर इथून पुढच्या काळात आपण संवाद करण्याचा प्रयत्न करतोय. सध्या खोडवा ह्या विषयावर आपण इथून पुढच्या काळात बोलेन आणि खोडवा सुद्धा किमान 120 टन निघाला पाहिजे. खूप कमी खर्चात निघतो, अत्यंत चांगला निघतो. फक्त बागायतदाराला, ऊस बागायतदाराला काम करण्याची, रागाला येऊ नका, पण काम करण्याची आपली प्रवृत्ती पाहिजे. शेती आपण करतोय, शेतात आपल्याला कष्ट करावं लागेल. इतके जरी फक्त मानसिकता आपण ठेवली त्या पद्धतीने केलं तर कमीत कमी खर्चात अत्यंत चांगल्या दर्जाचं ऊसाचं उत्पादन सुद्धा आपल्याला मिळू शकतं. धन्यवाद.